हा. अ, तुम्ही जे आता काय? हम्म. स्वप्नावस्थेचं जे सांगितलं, तर हम्म. मध्ये मी एक प्रयोग केला होता की म्हणजे झोपल्यानंतर बेडच्या इथेच एक छोटी नोटबुक ठेवून हम्म. बऱ्याचदा आपण काय स्वप्न विसरून जातो ना, काय पडले हम्म. ते. तर हम्म. मग उठल्यावर लगेच लक्षात असतं, तर मी लिहून ठेवायचे की काय काय स्वप्न पडले असं. हम्म. तर आता मग जे ओंकार करताना जे स्वप्नावस्थेचा तुम्ही म्हंटलात, मग तशी स्वप्न आठवून तसं केलं तर चालेल का, म्हणजे ओंकार हम्म. करताना लिहिलेली की नाही? करू नका. अच्छा. बर. कारण हा. इतकं काही इथे डिटेल काही त्याचं अनालिसिस नाही करायचंय आपल्याला. हम्म. आपल्याला महत्वाचा भाग इथे असा आहे की हम्म. अरे चालणारा फिरणारा सुद्धा मी नाही, हम्म. स्वप्न पाहणारा सुद्धा मी नाही, आणि गाढ हो. झोपी गेलेला सुद्धा मी नाही. हा महत्व येते ओके. की हा तो हा. मी नव्हेच. हम्म. तर मी आहे. कोण? तो मी आहे, म्हणजे मी हे सगळं ब्रह्मांड. बघणार आहे. हम्म. आलं का? हा भाव आहे तिथे. मग स्वप्न बघायची म्हणजे आठवायची, जे जस्ट तुम्हाला म्हंटल की हम्म. कुठंतरी स्वप्न पडलेली अवस्था आपली नाहीये, ती आपण नव्हतो ते असं बघायचंय. आणि आपण त्यातच शिरत बसलो तर आपण उलट करतोय ना हम्म. इथे. ओके. सायलेंट ऑब्झर्वर म्हणून फक्त हा, ऑब्झर्वर. करेक्ट करेक्ट. हम्म. ऑब्झर्वर बनायचंय आपल्याला. अरे तो हम्म. नाही, स्वप्न काय बघतोय किंवा बघणारी ती काय मी नाहीये. त्या दिवशी स्वप्न पडलं, छे मी नाहीये. मी का काळजी करायची त्या स्वप्नावर? मी का हम्म. अनालिसिस करायचं? हे महत्व हो. आहे ना. म्हणजे हम्म. ते पण नाही मी, हे पण नाही, गाढ झोपी हम्म. झाली आनंद होतो ते पण नाही, मी हम्म. इथेच आहे की. हो. येस. कळलं का? हो. हम्म. हो. थँक्यू मॅम. हम्म. अजून कोणाला हात वर करा. हा कोणी मॅडम, हात वर केलता हा मला मगाशी? विचारायचं आहे. हा विचारा. अच्छा. मोठ्याने अ, आवाजात अ, सोन. हा. हा, दोन ओंकारांच्या मध्ये जी गॅप आहे ते त्याच्यात सायलेन्स अनुभवायचा आहे का आपल्याला? हो. हो. अच्छा. आता मला म्हणजे काय झालं, मी हम्म. करत होते ना, तर मग मग नंतर ना मला एक कसं असं समुद्राचा काहीतरी असा मला एक आवाज आला, असा येऊ फ्लोचा. दे ना. येऊ दे हा. ना. ध्यानात हा. जसं काही येतं ना तसं ते तसं येणारच आहे ना. तसंच येऊ शकतं. कारण ओके. आपल्याला काही सवय नाहीये ना शून्यात जायची. मग हळूहळू करून आपण जाणार आहे. आपल्याला पॉज करायचे. आपण आपणहून काही बघायचं नाही, ऐकायचं नाही. पण जे येईल ते येईल. जे दृश्य दिसेल ते दिसेल. त्याच्यात वाईटही वाटून काही घ्यायचं नाही. कारण काय आहे, हे येऊन येऊन क्लिन्झिंग होणार आहे आपलं. बरं. लक्षात घ्या. हे करून 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 आपण शून्यत्वाकडे जाणार आहे. क्लिन्झिंग करायची गरज आहे. 0-0 कोण आहे? 9,000 कोण आहे बोला? मॅडम मी जयश्री गोडसे. माझा हं. नंबर टाकला तर ती मीटिंग जॉईन होत नव्हतं. मग तुम्ही हा मेसेज टाकलेला म्हणून हा नंबर टाकलेला म्हणून मी तो नंबर टाकला. 9,000 कोणी टाकायचंय? नाही टाकायचंय. तुमचं नाव जर तुम्ही लिहिलं नाही ना, तर तुम्हाला माहितीये काय होणार आहे. ऊर्जा जॉईनच होत नव्हतं प्रमाण मॅडम. तुमच्या नावाला ऊर्जा आहे ना. जयश्री मॅडम, तुम्ही काही नवीन आहात का हो? हो मॅडम, तुम्ही दिलेला नंबर टाकला मी, पण जॉईन होत नव्हती हा मीटिंग. 9,000 नंबर नाहीये. तुम्ही पहिल्यांदा जयश्री गोडसे नाव तिथे टाका. मी बर काल बर. तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, तुमचं नाव टाकायला शिका. नाव कसं टाकायचं? हे बघा, हा मोबाईल आहे. दिसतोय का मोबाईल? हा मोबाईल आहे माझा. हे बघा, मीटिंग चालू आहे. दिसतीये का? आता मी नुसतं असं करायचं या मीटिंगला. हो का? असं केलं. रेकॉर्डिंग झालं. हे बघा, मी असं केलं. करा तुम्ही सगळ्यांनी. मोबाईलला टिचकी मारा. टिचकी मारा. टिचकी मारल्या मारल्या इथे दोन पांढरी चिन्ह येतात. दोन मनुष्य दिसतात बघा. दोन मनुष्य दिसली का? दोन मनुष्य दिसल्यावर दोन मनुष्य दिसल्यावर तिथे लिहिलंय खाली इंग्लिशमध्ये पार्टिसिपंट. त्याला क्लिक करा. की पहिलं नाव आपलं इथं. पहिल्या नावाला टिचकी मारा. आता तिथे नावाच्या इथे बदल करता येतो. रिनेम म्हणायचं आणि आपलं नाव घालायचं. नाव आडनाव तरी टाका. आणि नंबर कळला की नंबर टाका. आता जे लोकांनी फॉर्म भरलेला आहे पण नंबर नाही, त्यांनी 0 लिहून तुमचं नाव लिहा. ठीक आहे? प्रीती देन बोला. प्रीती मॅडम बोला. वैशाली मॅडम बोला. काय झालं?
मॅडम नमस्कार. मी सुजाता बोलतेय, सुजाता साळुखे. आता बोला तुम्ही बोला. सांगितलं ना हँड रेस कराय तिकडे हे करा, तुमचा हा नंबर पण लिहा. पण माझ्या इथे फक्त ते हँड रेस येत आहे आणि नावाला डबल क्लिक केलंय तर ते नंबर साठी काहीच येत नाहीये. मी ते पण करून नाही नाही, बघितलं. नंबरसाठी येत नसतं, नंबरसाठी येत नसतं. तुम्ही नाही, माझा दो, नंबर जर माझ्या दोन नावाच्या आधी ऐका, यायचा दोन असेल मला. मनुष्याचं चिन्ह दिसतं ना, त्याला क्लिक हो करा. हो हो मग तुमचं हो, नाव त्याला क्लिक येतं केलं. ना, नाव हा. येतं ना, तिथे क्लिक हम्म. केल्यावर तुम्हाला नाव बदलता येतं. नाही, पण ते होत नाहीये माझं. कारण मी काल पण प्रयत्न केला. माझ्या इथे फक्त एकच स्लाइड येते, रेज हँड, आणि नंतर ठीक शेवटची आहे. येते ती मग कॅन्सल. आपण, अरे बघा, एक तुम्हाला सगळ्यात सोपं सांगते. आपल्या हा. आजूबाजूला मुलं असतात ना, त्यांना धरायचं. हो. आपली मुलं ओके. आपल्याला नाही ऐकत, शेजारची पाजारची मुलं धरायची. हो, बरं बरं, चालेल काही चालेल. मला मग मुलं म्हणतात, नाही हो माझ्या मुलाला वेळ नसतो, असं नसतं, असंख्य प्रॉब्लेम मला सांगत. ज्याला ओके. करायचंय तो बरोबर करतो ना. हार्ड अँड फास्ट नाहीये या कोर्सला. हा कोर्स नीता मॅडमच हो. घेणार आहे. नाही माझ्या नाही, तसं नाही. मॅम पण ते एक सांगू का त्यांना, म्हणजे आज आपण हा मीटिंग हा जॉईन करतो ना तेव्हा नाव हा. येतं आपलं, तर हो, तेव्हाच बरोबर. तुम्ही एडिट करू शकता, तेव्हाच हा तिथे आहे तेव्हा ना पण तुमचा येतं. नंबर टाकू शकता हा, म्हणजे. चालेल चालेल हा चालेल. उद्या हे आणि करताना ते अजून एक करते. सगळ्यांना आयडिया सांगते, अजून एक सगळ्यांना हा. आयडिया सांगते, की सरळ या मुलांकडे जा आणि झूमला जा. मेन झूम डॉट ला जायचं. झूम डॉट मध्ये जाऊन तुमचं डिस्प्ले नेम ऑप्शन असतं. आता हे बघा, माझं होस्ट डॉक्टर मंगलधेन मी रोज बदलते, पण मला हे रोज बदलायचं नाहीये. तर मी झूम डॉट ला जायचं, झूम डॉट ला, आणि तिथे आपला प्रोफाईल असतो झूम मध्ये. तिथे आपला सुंदर फोटो लावायचा. हे बघा, आमच्या स्नेहलता तरोटे मॅडम बघा, वय 75 क्रॉस झालेलं आहे. बघा किती सुंदर फोटो लावलाय. करून घेतलं, मुलगा कधी आला त्याच्याकडनं. तर सुंदर फोटो पण टाका. फोटो जर लावला तर खूप छान व्हायब्रेशन फोटो खेचणार आहे अजून तुमचं, कारण आपल्या फोटोमध्ये सगळं आपला ऑरा असतो. तुमचा ऑरा सकट तुम्ही इथे बसताय जास्त. आणि बघा, मी त्याच्याकडे बघतीये आणि माझ्या कॉन्टॅक्टने सुद्धा फरक पडणार आहे, कारण मला कोणीतरी वर्ण येणारी देणारी एनर्जी आहे ना. मी काही माझ्या ह्यानी सगळं तुम्हाला देतेय का? हे माझं काहीच नाही. त्या कोणाला करून घ्यायचंय तो मला माध्यम म्हणून वापरतोय ना. आणि आज असं कळलं मला, आजच्या माझ्या ज्ञानातली भर, की जेव्हा जेव्हा आपण असं कुठेतरी कनेक्टेड होतो, ऑफलाईन जातो, ऑनलाईन जातो, तर जेवढी चांगली चांगली माणसं असतात ना, त्यांचे ज्या विचारात होतो. म्हणजे आता सुप्रिया मॅडम, हे सुप्रिया मॅडम माझी स्टुडंट आहे, माझी बीईच्या क्लासची. तर तिचं समजा आता तिचं आणि माझं लिंकिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे जास्त, आणि तिचं आकलन जास्त आहे इंजिनियर असल्यामुळं. आता तिच्या बरोबर तुम्ही बसलेला आहात आणि मी काय बोलते हे तिला जास्त समजतंय, तर काय होणार आहे, तिच्या अंडरस्टँडिंगच्या जसं जसं सिंथेसिस होईल, मी काय बोलतेय तिने काय समजून घेतलंय, त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होणार आहे या मीटिंगला असल्यामुळं. हे सुद्धा, हे तर मी सगळं सांगतेच की एनर्जी ड्रेनही होती, वाढती सुद्धा. पण आज मला हे कळलं की जे अंडरस्टँडिंगचं सिंथेसिस डोक्यात होतं, आणि हे जे हायली अंडरस्टँडिंग किंवा ज्यांना नॉलेज जास्त आहे त्यांचं अंडरस्टँडिंग जास्त होतं, तर त्याबरोबर इतरांना सुद्धा तो फायदा होतो. तर हे खूप सुंदर आहे. तर काय आहे, मग फोटो घेतला, नक्कीच तुमची ती व्हायब्रेशन्स वाढणार आहे. आणि नंबरनी पण व्हायब्रेशन्स आहेत तुम्हाला. कित्येक लोकांना नंबर त्यांचा लकी मिळालेला आहे. आणि या नंबर घेऊन तुम्ही बसताय, म्हणजे ज्या उद्दिष्टाने विहंगम स्थापन केलेलं आहे, जे काही माझे ऑब्जेक्टिव्ह असतात प्रत्येक कार्यक्रमाचे, ते तुम्हाला जास्तीत जास्त मी असली तर घेता येतात. आणि म्हणून मी नंबर माझ्या कोर्सला, हायर कोर्सला, आता मुक्तीला मी बघितलं पण नाही, सांगितलंही नाही तुम्हाला. पण आता इथे मी का सांगितलं तुम्हाला, पार्टिसिपेशन फॉर्म फॉर्म भरून घ्या. का तर मुक्तीत जरा नवीन लोक आले होते, 4 दिवस सिन्सिअरली केलं, त्यांचं थोडंसं अंडरस्टँडिंग पण कळलं, म्हणून मग ओंकार साधना ला त्यांना सगळ्यांना, आमच्या जुन्या लोकांनी आवर्जून मी सांगितलं या, आज सगळं लिहिलंच आहे की डिटेलमध्ये तुम्हाला. त्यांनाही या म्हटलं ओंकार साधनेला या तुम्ही, कारण आपली ही जी एनर्जी क्रिएट झाली ना चला मुक्त होला, त्या एनर्जीला आपल्याला पुढे घेऊन जायचं होतं. ज्यांना समजलं ते सगळे जुने साधक आले, ज्यांना काही समजलं नाही ते अजून झोपलेलेच आहेत, उद्या परवा जागे होतील, मॅडम मला पण करायचंय, असं पण असतं. तर ह्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे, जुने साधकही आलेले आहेत, तुम्हालाही होणार आहे, आणि नवीन साधकांमुळे जुन्या साधकांनाही होणार आहे. तर ग्रुप कॉन्शियसनेस काम करत असतं. तर तुम्ही झूम डॉट ला जाऊन
हे बघा आता आलं पण दीपाली पवार बघा आता हे मॅडम नवीन आहेत. मोर ऑप्शन सिलेक्ट करायचा त्यामध्ये सर्वात वरती तुम्हाला आता ही अशी मदत करा एकमेकांना. आणि सुप्रिया मॅडमना मी म्हणेल की मॅडम थोडस जरा वेळ तुमचा द्या ग्रुपला हे मध्ये काय काय टाकलं होतं तसं. आणि एकदा का झूम डॉट हो मॅम. असला तुम्ही नंबर घातला किंवा कोणाकडनं तरी करून घेतला ना कुठेही तुम्हाला विचारणार नाहीत नाव पण काय विचारणार नाही तर नंबर तर नाहीच नाही तुम्ही या जा काही फरक पडत नाही. आहो जाओ घर तुम्हारा तुम्ही डाकू डार काही नाव लिहा ते तुम्हाला म्हणणार पण नाहीत पण माझा असा अभ्यास आहे ऊर्जेचा. आणि आपण हे बघा असा ऊर्जेचा अभ्यास असल्यामुळे मला माहिती आहे की काय तुम्ही नाव लिहिण्याने काय होणार आहे म्हणून मी म्हणतेय की तुमचं आडनाव असू देत मिस्टरांचं नाव नका लिहू तुम्ही. तुम्ही आधी स्वतः पुढे जा मिस्टर आपोआप येणार आहेत. त्यामुळं मंगल धेंड मी सुद्धा टाकलेलं नाही मिस्टरांच. बघा मी कधीही मिस्टरांचं नाव विसरत नाही पण इथे नाही टाकत मी तसंच तुम्ही फर्स्ट नाव आडनाव बस. तर हे अजून कोणाला काही शंका आहे का? वैशाली मॅडम बोला. वैशाली मॅडम मॅडम बोला. हा हॅलो. आवाज खूप लहान येतोय तुमचा. आदिश्री हो मॅडम बोला. मॅडम. वैशाली मॅडम आवाज खूप छोटा येते मी काही ऐकू शकत नाही. हो देव मॅडम मॅडम आता बोला. येते. हॅलो. बघा आता हात वर आहेत अनम्यूट आहे. कोणाला बोलायचंय नुसतं हात वर केलाय का चुकून झालंय का? मंगलदेनचा पण झालाय हात वर. हो इथे मी काहीतरी करते म्हणून झालंय. चला कोणाला विचारायचंय काय? शंका नसेल तर अनुभव कोणाला काही सांगायचंय कालच्या याचा अनुभव सांगायचा का? मॅडम नमस्कार, मी सांगू का? हा मला सांगा आज ना बोला. अ, हो आज येतोय मला आवाज बोला. डोक्यावर असं एकदम म्हणजे टाळूच्या इथे असं जडत्व आल्यासारखं जाणवलं आणि हातातून असे बोटातून असे व्हायब्रेशन बाहेर पडतायत असं असं जाणवलं आजच्या ओंकारातून. जयश्री मॅडम बोलताय का? हो हो. बघा मी आवाज पण ओळखला की नाही. तर छान आहे की आजचं का कालचं? आज काल पण जाणवलं पण आज असं जाणवलं मला छान ना जास्त. मग. किती सुंदर बघा बरं. अजून कोणाचा अनुभव? बरं मी ओंकार म्हणून मग तुम्ही मागं म्हटले आणि तुम्ही स्वतः म्हटले दोन्हीत काय फरक ऑब्झर्व केला का कोणी? का नाही आला ऑब्झर्व? पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हटल्यावर काय अनुभव आला? निगेटिव्हिटी गेली म्हटल्यावर काय वाटलं? करत राहा मॅडम असं करत. हा बोला. ते आता वाक्य म्हणायला सांगितली होती ना मी पॉझिटिव्ह एनर्जी घेते हम्म आणि सोडताना हम्म निगेटिव्ह हम्म. सोडते. बाहेर म्हणायची नाही सोडताना. फील करायचं ते फील म्हणजे वाटून घ्यायचे म्हणायचं नाहीये तिथे. हा म्हणजे हा मी आज म्हंटले तर ते ठीक आहे त्याच्यामध्ये म्हणा जर तुम्ही ध्यान. पण हा म्हणण्यापेक्षा फिलिंग जनरेट करा. बरं बरं. हा ठीक आहे बोला. मॅडम. पण हा त्याने असं बोला ना. वाटतंय मला की ध्यान जरा लवकर लागते म्हणजे. हो आणि इफेक्ट येणार आहे कारण फिलिंगच ऊर्जा क्रिएट करतात. आणि हा फिलिंग्स हा ऊर्जा असं वाटतंय. शब्द पण करतात पण शब्दांपेक्षा विचार जास्त पॉवरफुल. विचारांपेक्षा फिलिंग जास्त पॉवरफुल. म्हणून तर मग ते ते जाणीव फिलिंग. मला आज झाली. हा हा तर हे छानच आहे. अजून कोणाला काही अनुभव सांगायचा आहे कालचा मॅडम आजचा? सुवर्ण हा बोला सुवर्ण मॅडम. हा तुम्ही किती छान सांगड घातली आहे मॅडम. निर्वाण हम्म. षटकम ध्यान आपलं जे 21 दिवसाचा दुसरा कोर्स आणि मी ते नाही ध्यान घातली तुम्ही घडवून मी ऊर्जा करून घेते. घेताय तुम्ही ओंकार साधनेतून. काय खूप असतं छान. तुम्हाला मी अजूनही खूपदा शिकवत असते की हे मी काय ठरवलं नव्हतं की ओंकार साधना तर नेहमीच चालतं. मग असं काय हो. झालं? असं काय झालं? काय झालं? मुक्तीचा कोर्स घेताना मला ओंकार सांगायचा होता सध्याचा लेटेस्ट ट्रेंड. ओंकार आणि ध्यान हे सांगताना रेफरन्सेस शोधले कारण तुम्हाला प्रूफ द्यायचे होते. मग परत प्रूफ हे करण्यासाठी शोधलं. मग ते सापडलं. ते सापडल्यावर हे कळलं. नेमकं सर्व प्रियानंदांचं नाव पण बघा ना. स्वामी सर्व प्रियानंद सर्वांना प्रियश. तो का व्हिडिओ मिळून आहे आणि त्यांनी इतकं सुंदर झालेलं ठसलं. ते तुम्हाला सांगता सांगता म्हणजे कसं छान क्लिक होऊन गेलं. अरे आपणच ओंकार चालूच असतो होणारच असतो.
आणि ते पीपीटी झाल्यावर लगेच मॅडमना फोन केला, मॅडम असं असं घ्यायचंय, जरा वेगळं घेऊयात का, पण टायमिंगला घ्यायचंय, टायमिंग जमवताय का, जमवा जरा, असं असं आहे. मग मॅडम हो 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 म्हणत घेतल्या की लगेच लॉन्च करून मोकळं झालं. म्हणजे हे ऊर्जेने करून घेतलं. आणि का करून घेतलं, तुम्हाला त्यांना पुढं न्यायचंय म्हणून तुम्ही राईट टाइम मुक्तीला आलात आणि राईट टाइम सगळ्यांना या कोर्सला एंट्री करावी वाटली. मग हे पण होण्यासाठी फी कमी ठेवावी लागली, कारण मला माहिती तिथे अडथळा काय, पैसे भरायचं म्हणजे नको असतं आपल्याला, आणि फ्री असतं तरी हा इफेक्ट आला नसता. त्याच्यामुळं मग हे त्या ऊर्जेला तुम्हाला पुढं न्यायचंय म्हणून तिने तुम्हाला जोडलं आणि माझ्याकडनं हे करून घेतलं, हे कर बाई, हे आता सध्या लगेच फायदा देणार आहे. आणि असं ते होतं. त्याचे म्हणजे अनुभव इथे आहेत ना मॅडम. हा आता वर्ष दीड वर्ष आम्ही आपण सोबत आहोत ना. तर प्रत्येक कोर्स इतका क्वालिटी देतो की बस, पण म्हणजे आयुष्य काय बदली होतं होतं. माहिती का, मग कॉपी करणारे खूप आहेत, की मग मंगल मॅडमचं काय चाललं ते कॉपी करायचं, हे करायचं, ते करायचं. आपण इकडे हे केलं की दुसरीकडे ओमकार क्लास सुरू होतात. असं ते मॅडम बघितली मी तर थोडी इथे आम्ही हे विहंगमला वाटते, जॉईन किव वाटते की विहंगमला त्यापेक्षा इथे जॉईन इथे येऊन तुम्ही ऍब्सॉर्ब करा ना, एकत्र येऊन ऊर्जा. मग विहंगमला जॉईन झाले ना, त्यानंतर कुठला व्हिडिओ बघायची गरज वाटली नाही, की कुठे दुसरीकडे काही बघायची गरज वाटली नाही. इतकं छान आणि हे वाटतं. प्रत्येकाला होईलच असंही नाही. जर सुवर्ण मॅडमला वाटलं पण बाकीच्यांना वाटलंच नाही तर गैर काहीच नाहीये त्यात. हो हो. कारण माणसाची प्रत्येकाला प्र- वेगळा मार्ग आहे, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं लाइकिंग वेगळं आहे. आणि इथे जोडणाऱ्यांना सगळ्यांना सांगते की विहंगम बरोबर राहणं सोपं आहे, पण मंगलदेन बरोबर राहणं सोपं नाहीये. माझ्या कोर्सला यायचं झालं तर नियम स्ट्रिक्टली पाळावे लागतात. त्यामुळे बरेच चांगले साधक सोडून गेले, त्यांना रिझल्ट दनादना आले. पहिल्याच कोर्सला दनादना रिझल्ट आले, पण नंतर टिकून नाही राहिले, कारण मग हे नंबर घालणं, मग हे अनुभव कथन लिहे, ह्याच्यातनं सगळं स्क्रीनिंग होऊन ते गेले. त्यांना आवडलं नाही, बाकी इकडं कुठं नसतं, मग जा इथे करा तिथे करा. पण जे टिकून राहिले त्यांना खूप मिळालं, कारण या गोष्टी शिकले. त्यावेळेला त्यांना रडायला यायचं, आम्हाला नाही लिहिता येत मॅडम व्हॉट्सअपवर, मॅडम हो, आम्हाला मला नाही पण कळत. यायचं. पण कसे सगळे शिकले, आज किती सुंदर लिखाण करताय, मनाने पॉझिटिव्ह झाले आणि आजूबाजूला शिकून घेता येतं. मग कंट्रोल विंट्रोल बाकीच्या काही लोकांनी मदत केल्या. आता कसं तुम्हाला त्याचे बाऊ वाटत नाही, म्हणून नवीन लोकांनी पण येत नाही म्हणू नका. काल मला कोणतरी म्हटलं नाही त्यांना येणार जोडून घ्यायला तुम्हाला, कारण माझ्या व्हॉट्सअपला थोडे प्रॉब्लेम आहेत. माझा बघा तुम्ही किती ग्रुप्स आहेत, 60-80 ग्रुप आहेत. हे सगळं हँडल करणं, एवढ्या सगळ्या डाटा ठेवणं माझं बाकीचं आहे. त्यामुळे तर व्हॉट्सअपच चालना झालं आणि मला कोणाला ऍड करून घेता येणार. आणि एका व्यक्तीला ऍड करून घेण्यासाठी मला 3दा 4दा परत परत त्याला करावं लागतं. मग त्या मॅडम म्हणे नाही, त्या एजेड आहेत, त्या नाही जॉईन होऊ शकणार, त्यांना नाही करणार. म्हटलं कृपा करून अशांना जोडूच नका. ठीक आहे, आता ओंकार साधना नीता मॅडम काही बघणार नाहीत, पण माझ्या कोर्सेसला अशांना जोडू नका तुम्ही लोकांनी. आणि जोडायचं असेल तर तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांना ट्रेन करा आधी. माझ्यापर्यंत नाही आल्या पाहिजेत ह्या सगळ्या अडचणी, तुम्ही शिकून घ्या इतरांकडनं. चला, अजून कोणाला बोलायचंय का काही? थँक्यू मॅडम. हा, थँक्यू सुवर्ण मॅडम. अजून कोणाला काही विचारायचं असेल, काही शंका असेल तर कृपया करून नंबरसाठी मेसेज खूप आले आज पर्सनल, कृपा करून पर्सनल मेसेज नका पाठवू. कारण मॅडम मी मला इथे ओपन आहे याचा अर्थ असा नाही कधीही मंगलदेनला कॉल करा, कधीही मंगलदेनला मेसेज पाठवा. आता तुम्ही जॉईन झाल्यात ग्रुपला, ग्रुपमध्ये करू शकता सगळं. आणि काय झालं की अजूनही मला वाटत नाही की 1-2 व्यक्ती राहिल्याच आहेत, त्यांना जॉईनच करून घेता येत नाहीये. नंबरच कळले नाही, पावतीचा घोळच मिटना झालाय. 1-2 पावत्या म्हणजे पैसे भरलेलं रेकॉर्ड नाही, आणि ही संस्था आहे ना, हे काही माझं काहीच नाहीये. मी इथं एक पैसा घेत नाही यातून, मग ते अॅक्युरेट लागतं, भले 100 रुपये का असना ना. तर तो एक थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे 2-3 नावं मिस्टर म्हणतात दिसतात ग्रुपमध्ये, पण पावत्या सापडत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं बघून घ्या तुमची पावती आहे की नाही, आणि नसेल तर टाका. सविता मॅडम बोला. सविता मॅडम बोला. हात वर केलाय, अनम्यूट केलंय, काय झालं, चुकून झालंय का? आणि बघा, असं चुकून झालेले बरेच असतात. आता एका मॅडमनी कसली लिंकच टाकली आज,
लिंक पाठवू नका एकमेकांना. नीता मॅडमची डिसेंबर महिन्यातली लिंक टाकली आहे त्यांनी. काय गरज आहे डिसेंबर महिन्याची लिंक आता टाकायला? मग काय आतापर्यंत 10 वेळा असं झालं त्यांचं. 10 वेळेला विचारलं की म्हणतात नाही चुकून झालं असेल. मग त्याच चुका सॉरी म्हणणं बरोबर नाही ना. तुम्ही थोडस कॉन्शियस राहा. सविता मॅडम, अहो तुम्ही तरी असं करू नका. हात वर केलाय, अनम्यूट आहात. ठीक आहे, चला गुड नाईट सगळ्यांना. मॅडम मला एक विचारायचंय, एक हा मिनिट. बोला बोला बोला. आता ऍक्च्युली 2 दिवसांपासून खूप हाय एनर्जी फील होते आणि कोण मी आता बोलतंय? मी सुवर्णा बोलते, हा हा, सुवर्णा मग हरदास. छान फील करताय तुम्ही. हा खूप हाय एनर्जी, आणि तुम्ही बोलत होतात ना त्यावेळेला मी डोळे मिटून अगदी ध्यानात गेल्यासारखीच झाली. हम्म. आणि ओम होत तर मला ऍक्च्युली म्हणजे असं दत्तगुरूंसारखंच असं काहीतरी अपिअरन्स वाटला. मला एक हम्म. विचारायचं होतं की एनर्जी हाय असेल तर ओमकार ओमकार आणि काळी थोडस गरगरल्यासारखं होतं, तर आपण किती ओमकार आणि करायचं? ओमकार आणि असं थोडस गरगरत होत म्हणजे असं नंतर थोडस. नाही, पाणी प्यायचं. हे बघा, हे हो सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी तुम्ही पिऊनच बसलं पाहिजे. माझं बघा इथेच असतंय, हे बघा. हो, पाणी प्यायला पाहिजे भरपूर. तुम्हाला सगळ्यांना सांगते, ऊर्जा खूप जास्त येते. आणि आज हो त्यातनं पण तेच निघालंय, दोघींचं निघालंय, तीव्र अग्नी तीव्र अग्नी. खूपच तर जास्त. तहान लागू न लागू या कार्यक्रमाला बसताना तसंही आपल्या याला ऊर्जा जास्त असते. तसंही एक ग्लास पिऊन बसायचं. मी पण पिऊन बसले, तुम्ही मगाशी बघितलं असेल, बोलता बोलता पिलं पण. आणि झाल्यावर एक प्यायचा ग्लास. ही सवय लावून घ्या, कारण ऊर्जा वाढतेच वाढते. आणि तुम्ही ओंकार म्हणून तुम्हाला ती ऊर्जा पण फील झालेली आणि येते पण आहे जास्त. हो, फील होते 2 दिवसापासून जास्त फील होते. 31 डिसेंबरला हो प्रचंड सुरू झालेलं आहे. कारण 31 डिसेंबर एंड ऑफ द युग दर्शवलं न्यूमरॉलॉजिकली. आणि 1-1 आता 2024 हे नवयुगाचं सुरू झाले. 21 तारखेपासून अजून लगेच सिम्पटम्स दिसायला लागणार आहेत 21 तारखेपासून. त्यामुळे मी ते वाट बघतीये. देवीध्यान 21 ला लॉन्च होईल शक्यतो, 21 किंवा 22 बरोबर ती उचलायची वेळ. बघू काय येतंय. तर छान सुवर्ण मॅडम, तुम्हाला एनर्जी येणारी फील होती आहे. आणि हो आता रात्रीपासून पोहोचणार आहे ती आपल्यापर्यंत. त्यामुळे जरूर अजून ध्यान करा या ऊर्जेला घ्यायला. बोला अजून. चला गुड नाईट. खूप वेळ झाला, सॉरी खूप वेळ मी घेतलेला आहे तुमचा.